महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। खैरतर्फे तुडील वलंग नदीमधील गाळ उपसा कामाचा शुभारंभ, पूर नियंत्रण व शेतीसाठी मोठा दिलासा। खैरतर्फे तुडील वलंग येथील विनोला नदीतील साचलेला गाळ काढण्याच्या कामाचा शुभारंभ शुक्रवार दिनांक 24 एप्रिल 2026 रोजी दुपारी 2:30 वाजता उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला। या उपक्रमामुळे परिसरातील पूरस्थिती नियंत्रणात ठेवण्यास मदत होणार असून शेती व स्थानिक नागरिकांसाठी हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे। सदर काम माननीय नामदार भरतशेठ गोगावले यांच्या पुढाकारातून हाती घेण्यात आले असून स्थानिक पातळीवरील पायाभूत सुविधांच्या बळकटीकरणाच्या दृष्टीने याकडे सकारात्मक पाऊल म्हणून पाहिले जात आहे। कार्यक्रमास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। शुभारंभ प्रसंगी महाड पंचायत समितीच्या सभापती प्रेरणा जितेंद्र सावंत, जिल्हा परिषद सदस्य मनसूर ताज, पंचायत समिती सदस्य सबिहा पाचकर आणि माजी जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र सावंत, महाड पंचायत समिती उपसभापती सुहेब पाचकर, उपविभाग प्रमुख शीतल विचारे, ॲडव्होकेट राजेश देवळे, तौसिफ काजी, फौजान जटाम, विनायक तांबे, प्रवीण धाडवे, माजी सरपंच श्रीराम पवळेकर, विठ्ठलवाडी ग्रामस्थ मंडळ अध्यक्ष कृष्णा धाडवे, खैरे, विठ्ठलवाडी वलंग रोहण तसेच सोनगर ग्रामस्थ तसेच ठेकेदार अजलान एंटरप्राइजेस यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते। या कामामुळे नदीची वहन क्षमता वाढण्यास मदत होऊन पावसाळ्यातील संभाव्य पूरस्थितीचा धोका कमी होणार आहे। तसेच शेतकऱ्यांना पाण्याचे नियोजन सुलभ होऊन शेतीला थेट लाभ मिळणार असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले। कार्यक्रमात स्थानिक पदाधिकारी, युवक नेते, महिला आघाडीच्या कार्यकर्त्या तसेच ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमात समर्थन दर्शवले। कार्यक्रमाचे आयोजन स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या सहकार्याने करण्यात आले। या उपक्रमाच्या माध्यमातून परिसरातील विकास कामांना गती मिळणार असून आगामी काळात अशाच प्रकारच्या उपक्रमांना प्राधान्य देण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी मितेश नवले, तृप्ती भोईर, महाड। या हद्दीतील आपली विनोला नदी, या विनोला नदीच्या पात्रातील गाळ काढण्याच्या कामाचा शुभारंभ आज या ठिकाणी आयोजित केला होता आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे आपले